आहे. रोज रात्री झोपताना वाटतं उद्या सकाळी मला गार्गी अशीच खेळायला भेटेल की नाही. प्लीज प्लीज गार्गीसाठी मदत करा. त्या बाळावर खूप मोठं संकट आलेलं आहे. प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा. होईल तेवढी मदत करा. मदत ही पैशांनी आणि शेअरनी सुद्धा होऊ शकते, तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. आज मी पुन्हा एकदा 5 वर्षानंतर अशी उभी आहे तुमच्या समोर. कारण मला माहिती आहे 5 वर्षापूर्वी ही कंडिशन माझ्यावर आली होती. माझ्या बाळाला तुमच्या मदतीने सर्वांनी तुम्ही माझ्या पदरात दिलेला आहे. आणि मी दरवर्षी त्याच्या वाढदिवसाला सांगत असते की माझा स्वराज माझ्या युट्यूब फॅमिलीमुळे माझ्या पदरात आहे. तर मला तीच अपेक्षा घेऊन मी आलेली आहे. फक्त यावेळेस माझ्याजवळ गार्गी आहे. तर बघू शकता, ही गार्गी आहे. आता तुम्हाला जर जवळून हिला बघितलं ना तर असं वाटणार किती सुंदर मुलगी आहे. परंतु हिच्यासोबत असं काही झालेलं आहे आणि हिला आपल्याला वाचवायचं आहे. आणि हे शक्य आहे फक्त तुमच्या मदतीमुळे. तर आपण गार्गीच्या आईला विचारूया की किती वर्षाची आहे आणि हिला प्रॉब्लेम काय आहे. ती आता 1 वर्षाची झाली आहे, पण तिची मान सुद्धा धरता येत नाही. तिला एक खूप दुर्मिळ आजार झालाय, SMA स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी, ज्यामध्ये तिचे स्नायू हळूहळू कमकुवत होत चालले. तिला रोजची तिची हालचाल करायला सुद्धा खूप त्रास होतो. तिला पुढे श्वास घ्यायला आणि खायला सुद्धा, अन्न गिळायला सुद्धा खूप त्रास होईल. आणि हिला वाचवण्यासाठी आम्हाला डॉक्टरांनी एक इंजेक्शन सांगितलं आहे, झोल्जेस्मा, जे की भारतात अवेलेबल नाही आणि आपल्याला US वरून इम्पोर्ट करावं लागतं. पण त्याची किंमत ही आमच्या खूपच स्वप्नापेक्षा, कल्पनेपेक्षाही खूप जास्त आहे. ती 9 कोटीच्या वर आहे. आणि एवढी मोठी रक्कम जमा करण्यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची खूप गरज आहे. तर गार्गीला ना SMA हा आजार झालेला आहे. हा आजार अतिशय दुर्मिळ आहे आणि याच्यामध्ये ना आपले जे मसल्स म्हणजे स्नायू आहे हे कमकुवत होत जातात आणि कमकुवत झाल्यानंतर ना ते काम करणं बंद करतात. नॉर्मली 12 महिन्याचं बाळ झाल्यानंतर ते रेंगाळतं, चालतं, बोलतं. परंतु गार्गी ही काहीही करू. आता याच्यावर उपाय काय आहे? ह्याच्यावर आता सध्या हिची ट्रीटमेंट चालू आहे हिंदुजा हॉस्पिटल मुंबई येथे. तर त्यांनी आम्हाला एक इंजेक्शन सांगितलंय झोल्जेस्मा म्हणून, जे की भारतात तयार होत नाही आणि आपल्याला US वरून नोवार्टिस फार्मसी कडून इम्पोर्ट करावं लागतं. पण त्याची किंमत जवळजवळ 9 कोटीच्या आसपास आहे. आणि ही किंमत उभी करण्याला आम्हाला तुमची खरंच खूप गरज आहे. सगळे एकत्र आले तर हा आकडा काहीच नाहीये. तर माझी मनापासून सगळ्यांना विनंती आहे, गार्गीला वाचवण्यासाठी सगळ्यांनी शक्य होईल तेवढी मदत करा. नाही तुमच्या ज्याने झाली तर तुमच्या आसपास जे आहेत त्यांना हा मेसेज शेअर करा. तुमचे जे आवडते इन्फ्लुएन्सर असतील त्यांना तुम्ही रिक्वेस्ट करा. गार्गीसाठी एक छोटासा व्हिडिओ बनवून ज्या लोकांना मदत करायची त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचंय, त्यांच्यापर्यंत तिला पोहोचवायचंय. त्यामुळे शक्य होईल तितकी सगळ्यांनी. तर तुम्हाला एकच सांगायचं आहे, एखादा मोठा पहाड जर लोटायला एक व्यक्ती गेला तर तो पहाड जाणार नाहीये. परंतु सर्वजण मिळून आले ना तो रस्त्यातला अडथळा पहाड दूर होणार आहे. तर प्रत्येक आईचं काळीज मला माहिती आहे, हिला बघितल्यानंतर कसं होणार आहे. तर प्रत्येक आईला विनंती आहे की प्लीज समोर या, मदत करा. सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा. कशी मदत करायची ते तुम्हाला सांगितलेली आहे. प्रत्येक ग्रुपला व्हिडिओ शेअर करा. प्रत्येक मंदिराला, ट्रस्टला जिथं होणार तिथं हा व्हिडिओ शेअर करा. तशी पण तुम्ही मदत करू शकता. आणि प्रत्येक इन्फ्लुएन्सरला पण माझी रिक्वेस्ट आहे की एक मदतीचा हात समोर करा. मदत तुम्ही पैशा स्वरूपात नाही तर तुम्ही व्हिडिओ बनवून शेअर करून सुद्धा करू शकता. आणि प्लीज गार्गीसाठी मदत करा. तर एवढी मोठी रक्कम जमा करण्यासाठी आम्ही इम्पॅक्ट गुरु आणि मिलाप संस्थेची मदत घेतलेली आहे. स्क्रीनवर स्कॅनर आणि लिंक दिलेली आहे, तर तुम्ही तेथून गार्गीसाठी मदत करू शकता. जर नाही झाली तर हा मेसेज शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहोचवू शकता. त्याने सुद्धा गार्गीचा जीव वाचवण्यासाठी खूप मदत होईल. तर मला प्रत्येक आईला, प्रत्येक बाबाला, प्रत्येक पेरेंट्सला एकच विनंती करायची आहे, आपलं बाळ समजून मदत करा. 10 रुपये, 20 रुपये, 50, 100 अशी पण मदत तुम्ही करू शकता.
त्यासोबतच ना प्रत्येकाची जी ओळख आहे ती वेगळी असते. गाव म्हणा, ग्रुप म्हणा, तुमच्या स्टेटसला व्हिडिओ लावा अशी पण मदत करू शकता. डेलीला जोपर्यंत गार्गीला आपण ते इंजेक्शन देत नाही तोपर्यंत रोज एकच काम करायचं की गार्गीसाठी आपल्याला रोज स्टेटस लावायचा, स्टोरी लावायची आहे. जेवढं जास्त होणार तेवढं ग्रुपला शेअर करा. मंदिरांना ट्रस्टी असतात त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यांनी मदत करा. आणि मला जे कोणी माझे सबस्क्रायबर्स व्हिडिओ बघत असेल ना त्यांना पर्सनली रिक्वेस्ट करायची आहे की तुमच्या आवडत्या युट्यूबर्सला पण हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना सुद्धा गार्गीसाठी एक मदतीचा हात देण्यासाठी सांगा. बस एवढंच सांगणार आहे. आणि सेव्ह द गार्गी आणि प्लीज हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू सो मच. हे इंजेक्शन बाहेर देशातून आणायचं आहे आणि त्याची किंमत 9 कोटी आहे. किंमत मोठी आहे, परंतु मला माहिती आहे हिंमत मोठी आहे आणि हे रक्कम पार करणं सोपी होणार आहे जेव्हा प्रत्येक व्यक्ती 100, 50, 500, 1000 असे टाकणार. एका आईला आणि एका मुलाला आपल्या मदतीची गरज आहे. वाईट गोष्ट सगळेजण पसरवितात, एखादी चांगली गोष्ट पसरवा आणि माणुसकी पण दाखवा. आणि या बाळाला वाचवण्यासाठी प्लीज सगळ्यांनी होईल तेवढी मदत करा. आणि तुमच्याच्याने जर मदत होत नसेल ना तर तुम्ही ॲटलिस्ट व्हिडिओ शेअर करून किंवा इतरांना हा व्हिडिओ शेअर करून बनवायला सांगा, जेणेकरून या बाळाला फुल नाही फुलाची मदत होणार आहे. आणि बघा बाळ किती गोड आहे. अक्षरशः या बाळाला पाहिल्यानंतर मला खूप रडू येत होतं आणि अजूनसुद्धा तिला बघितलं की मला कसं तरी होत आहे, असं वाटत आहे. जर माझ्याकडे पैसे असते ना तर नक्कीच या बाळाला मी ते दिले असते. फुल नाही फुलाची पाकळी माझ्या परीने जेवढी काही होते मी ते या बाळाला मदत केलेली आहे. आणि जोपर्यंत गार्गीला मदत होणार नाही तोपर्यंत प्रत्येक दिवशी माझा गार्गीसाठी हा व्हिडिओ येणार आहे. मी तर माझं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे, तुम्हीसुद्धा नक्की करा. किती हतबल होऊन जाते ना एखादी आई एखाद्या मुलांसाठी. म्हणजे जी सिच्युएशन आज मी त्या गार्गीसाठी बघितली ना तेच परिस्थिती ना 5 वर्षा पहिले माझ्या आल्यावर आली होती. आणि माझ्याकडे खरंच पैसे नव्हते, काही नव्हते. परंतु तेव्हा ना माझे सबस्क्रायबर्स फक्त मला वाटते 15 की 16 हजार होते. आणि सगळ्यांनी मला मदत केली होती आणि माझं बाळ वाचलं होतं. आणि सेम परिस्थिती आज एखाद्या आईवर आलेली आहे. आणि अक्षरशः तुम्हाला सांगते जेव्हापासून मी त्या मुलीला भेटलेली आहे ना माझं कशातच लक्ष लागत नाही आहे. आणि त्याच्यामुळेच मी हा व्हिडिओ टाकलेला आहे की तुम्हाला शक्य होणार ना तेव्हा तेवढी तुम्ही सगळ्यांनी प्लीज मदत करा आणि QR स्कॅन करा. आणि त्यासोबतच इतरांनासुद्धा व्हिडिओ शेअर करा. आणि इतर यूट्यूबरनासुद्धा माझी रिक्वेस्ट आहे की एका बाळासाठी आपण ॲटलिस्ट एक व्हिडिओ तरी टाकू शकतो, शेअर तरी करू शकतो. बस एवढंच मला सांगायचं आहे. भरपूर दिवसांनी मी व्हिडिओ टाकत आहे. असं नाही आहे मी मदत केली नाही आहे, माझ्या परीने मी मदत केलेली आहे आणि छानपैकी केलेली आहे, एवढंच सांगायचं आहे मला. तर प्लीज सर्वांना रिक्वेस्ट आहे की त्या बाळासाठी सर्वांनी प्रार्थना करा, सर्वांनी होईल तेवढी मदत करा. मदत नसेल होत तर ॲटलिस्ट सगळ्यांनी व्हिडिओ शेअर तरी करा जेणेकरून त्या बाळाला मदत होणार. थँक्यू सो मच.